Very good afternoon. Sit down. So, आपण लास्ट टाइम काय पाहिलं होतं? अबाउट स्ट्रॅटोस्फिअर, बरोबर आहे? आता आपल्याला त्याचा नेक्स्ट पार्ट स्टडी करायचा आहे की आपण ट्रोपोस्फिअर पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? लक्ष कुठे? इकडे लक्ष द्यायचं. काय पाहतोय आपण? ट्रोपोस्फिअर आपण काल डिस्कस केलं होतं. जवळपास अर्थ सरफेस पासून किती किलोमीटर पर्यंत असतं ट्रोपोस्फिअर? व्हेरी गुड. नियर बाय 13 किलोमीटर, 13 किलोमीटर काय आहे पृथ्वीच्या सरफेस पासून, अर्थच्या सरफेस पासून 13 किलोमीटर पर्यंत काय आहे? ट्रोपोस्फिअर आहे. ट्रोपोस्फिअरला काय म्हणतात? काय म्हणतात? व्हेरी गुड. काय म्हणतात? तपांबर म्हणतात. आता आपण तपांबर मध्ये काय पाहिलं होतं? काय असतात? एरोप्लेन्स पण तिथे काय करतात? तिथेच ह्या जागेवरून त्या जागेवर जात असतात. एका सिटीतून दुसऱ्या सिटीत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रॅव्हल करत असतात, बरोबर आहे? आता आपल्याला नेक्स्ट काय पाहिजे? स्ट्रॅटोस्फिअर पाहिजे. काय पाहिजे? स्ट्रॅटोस्फिअर. सो स्ट्रॅटोस्फिअरला आपण काय म्हणू शकतो? काय म्हणतो? स्थितांबर म्हणतो. आता जवळपास कुठून? ट्रोपोस्फिअरच्या ह्या भागापासून इथून जवळपास किती किलोमीटर पर्यंत हा भाग पसरलेला आहे? नियर बाय 50 किलोमीटर, 50 किलोमीटर. इतका मोठा एरिया आहे हा. इतक्या मोठ्या एरियात काय आहे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे? ट्रोपोस्फिअर का स्ट्रॅटोस्फिअर? कन्फ्यूज व्हायचं नाही. मी मुद्दाम म्हणून तुम्हाला असं करते की त्यामुळे तुम्हाला कायमचं लक्षात येईल. ही नावं थोडी सारखी वाटते ना, स्पेअर असल्यामुळे, बरोबर आहे ना? नीट लक्षात द्या. ट्रोपोस्फिअर किती किलोमीटर आहे? सरफेस पासून 30 किलोमीटर आहे. त्याच्यावरची जी लेअर आहे, ज्याच्यावरचा जो स्पेअर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअर. त्याला मराठीमध्ये स्थितांबर असं म्हणतात. काय म्हणतात? स्थितांबर असं म्हणतात. आणि तो जवळपास किती किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे? 50 किलोमीटर. इथून जानला 50 किलोमीटर आहे ना? इथून मला वाटतं अजून देवगड 50 किलोमीटर आहे. किती मोठा आहे. जायला आपल्याला 2 घंटे 1.5-2 घंटे लागतात, बरोबर आहे? बघा, विचार करा. अगदी तसंच आपल्याला असं मोजायचं वरच्या बाजूने. अरे बापरे, किती आहे? 50 किलोमीटर. ओके नाही? मग हे स्ट्रॅटोस्फिअरची गंमत माहिती का तुम्हाला? ह्याच्या सगळ्यात खालचा जो भाग आहे, म्हणजे ट्रोपोस्फिअरचा शेवटचा भाग आणि स्ट्रॅटोस्फिअरचा एकदम खालचा भाग, इथे एक लेअर आहे. ही जी लेअर आहे ना, ही अशी लेअर, ही अशी लेअर पसरलेली आहे. अशी ह्या लेअरला काय म्हटलं जातं? ओझोन लेअर. मग ओझोन लेअरचा आपल्याला काही फायदा आहे का? आपण ट्रोपोस्फिअर पाहिलं का ना, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स मधले बरेच गॅसेस वगैरे इथेच असतात. मग ओझोन लेअर कुठे आहे? सगळ्यात वरच्या भागात आहे आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या सगळ्यात खालच्या भागात आहे. ह्याचा काय उपयोग आहे? दिले म्हणजे काहीतरी उपयोग असेल. ओझोन लेअर हे नाव ऐकले का? ओझोन वायू हे नाव ऐकलं तुम्ही? नाही ऐकलं कधी? कोणी ऐकलं? जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग असे शब्द ऐकलेत का? किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज, UV रेज ऐकले काही? शब्द ऐकलेत? हे अतिनील किरण सूर्यांची, हे शब्द ऐकले? आता जो हा ओझोन आहे ना, हा खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्यासाठी. कारण जो आपला सूर्य आहे, सूर्यदादा, प्रचंड ऊन काय करतात? ते फेकत असतं. फेकता की नाही? आपल्यावर टाकतं ना. सूर्यापासून आपल्याला काय निघतं? किरण येतात, बरोबर आहे? आणि त्यातून अतिनील किरण असतात. त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रा रेज. त्याला UV रेज पण म्हणतात शॉर्ट. आणि मराठीमध्ये त्याला अतिनील किरणे पण म्हणतात. हे 3 शब्द कायम लक्षात ठेवायचे. ओके, काय आहे? अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड UV रेज.
आता सूर्यापासून निघणारी ही जी किरणं आहेत ती डिरेक्टली आपल्या कुठे येतात? अर्थ सरफेसवर येतात एकदम. आणि जर ही अशी डिरेक्टली आपल्याकडे आली तर आपल्या स्किनचे आजार होऊ शकतात. हे किरण आपल्याला सहन नाही होत, कळालं? हे सतत सतत अशा रेज आपल्या शरीरावर पडत राहिल्या तर आपल्याला स्किनचा कॅन्सर होतो. हो, मेलेनियम कॅन्सर म्हणतात त्याला. तसं नाही, इन्फेक्शनचं काय. पण देवाला आपली किती काळजी आहे, निसर्गाला आपली किती काळजी आहे. ओके, निसर्गाने काय केलं? एक लेयर तयार केली. या लेयरला नाव काय दिलं? ओझोन लेयर. ओझोन लेयरचं काय महत्वाचं काम आहे? ते फिल्टरचं काम करते. आपल्याकडे आई चहा करते की नाही? चहा तसंच गळते का कपामध्ये? नाही. ती काय करते? चाळणी घेते आणि मग तो चहा काय करते? ती गाळते त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? काय करते? चहा गाळते. आणि मग त्या गाळणीमध्ये काय शिल्लक राहतं? चहाची उरलेली पत्ती. आणि जो चहाचा जो स्वाद आहे तो बरोबर अर्क जो आहे त्या चहात आलेला असते की नाही? टेस्ट आलेली असते की नाही? तुम्ही पिऊ नका चहा, फक्त पहा. कळालं? तर तशी चाळणीचं काम, फिल्टरचं काम कोण करायला? ओझोन लेयर करायला. सूर्यापासून निघणारी ही जी अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत नाही, ती काय करतं? ते इथंच थोपवून धरतो. इथंच त्याच्या लेयर. तशी खाली येऊ देत नाही. ती रेज आपल्यासाठी हानिकारक आहे, डेंजरस फॉर अस. मग काय होतं की फिल्टर केलेले जे आहे ते मग अजून काय करते? अल्ट्राव्हायोलेट रेज तिथंच थांबवते आणि मग बाकीची जी सूर्याची किरणे जी अल्ट्राव्हायोलेट रेज नाही आहेत तिला मात्र आपल्यापर्यंत आरामशीर येते. कळालं? ही ओझोनचा फॉर्म्युला काय आहे? मॉलिक्युल O3. इथे काय आहे? ऑक्सिजनचे 3 मॉलिक्युल्स आहेत. सध्या एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला आत्ता नाही. कळालं? O3. ऑक्सिजन म्हणजे काय? आपण O2 म्हणतो. बरोबर आहे? तर ह्याला काय? O3. ठीक आहे. आता ओझोन लेअरचे इम्पॉर्टन्स तुम्हाला कळाले. कुठे आहे ओझोन लेअर? स्ट्रॅटोस्फिअरच्या सगळ्यात लोअर लेअरला आहे आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या सगळ्यात अप्पर ओझोन लेअर आहे. ओझोन लेअरचं काम काय आहे? कोण सांगेल आता मला? सांगा बरं. हां, तू सांग. ओझोन लेअरचं काम हे आहे की ते सूर्याची किरणे आपल्याकडे येऊ देत नाही, त्याला म्हणजे फिल्टर करून पाठवतात. पण जो ओझोन लेअर आहे जो किरणांना थांबवतो, तो कसा थांबवतो? ही आहे कॅपॅसिटी. तो तिथंच त्याला डिस्ट्रॉय करतो, तिथंच थांबवतो त्याने. येऊ नका. मी आता तुला चाळणीचं एक्झाम्पल का दिलं? तू वापस पाठवतो त्यांना, नको म्हणतो आम्हाला. ओके. आणि मग जितकी किरण आपल्यासाठी उपयोगाची तितकीच तो खाली येतो. आता अजून एक सांगायचं झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं सध्या तरी तुम्हाला कशापर्यंत स्टडी येईल? इथपर्यंतच आहे, स्ट्रॅटोस्फिअरपर्यंत. आपल्याला सध्या स्ट्रॅटोस्फिअरपर्यंतच काय आहे? स्टडी आहे. आपण काय पाहिलं? अर्थ सरफेस पाहिला. अर्थ सरफेसपासून ते 13 किलोमीटर काय आहे? ट्रोपोस्फिअर आहे. त्याच्यापासून 50 किलोमीटर काय आहे? स्ट्रॅटोस्फिअर आहे. स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या लेअरला आणि ट्रोपोस्फिअरच्या सगळ्यात अप्पर लेअरला काय आहे? ओझोन लेअर आहे. त्याच्यावरती आहे मिझोस्फिअर. मिझोस्फिअरला मध्यांबर असंही म्हटलं जातं. त्यानंतर काय आहे? आयनोस्फिअर. आयनोस्फिअर मीन्स व्हॉट? हे रॉकेटचा जो एरिया दिसतोय हा. ओके, कळतंय? त्यानंतर काय आहे? बाह्यांबर, एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर हे काय दिसते तुम्हाला? काय दिसते? सॅटेलाइट दिसते. बरोबर आहे. मग सॅटेलाइट किती उंचून आहे का? उंच आहे की नाही अर्थ सरफेस पासून? ओके. या सगळ्या लेयर्सवर त्याचं लक्ष असतं. हे काय आहे? हे इन्व्हलप आहे. कोणाला इन्व्हलप आहे? आपल्या अर्थला. काल मी तुम्हाला इन्व्हलपचं एक्झाम्पल दिलं होतं की नाही? हे काय आहे? इन्व्हलप आहे आपल्या अर्थला वाचवण्यासाठीचं. समजतंय? आता हे झालं अर्थ सरफेस.
किलोमीटर ट्रोपोस्फेअर, इथून 50 किलोमीटर स्ट्रॅटोस्फेअर. इकडचा भाग ओझोन लेअर. ओझोन लेअर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मॅडम कळालं. आता हे झालं दी अर्थ ॲटमॉस्फेअर. द अर्थ ॲटमॉस्फेअर आपण हा भाग शिकलेला आहे. कळालं. आता ओके, त्यानंतरचा भाग आपल्याला काय पाहायचं आहे ते पाहू आता.